गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा सुविचार बघूया. जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून त्यांचा सामना करण्यास शिका. कोणत्याही प्रकारचं आव्हान म्हणजे काय? चॅलेंज. कोणत्याही प्रकारचं चॅलेंज हे जेव्हा आपल्याला येत असतं तेव्हा ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. म्हणून ते स्वीकारायचं, त्याचा सामना करायचा. मग कोणत्याही प्रकारचं चॅलेंज असो, कोणत्याही प्रकारचं संकट असो, ते स्वीकारायचं आणि त्याचा सामना करून त्यात यश मिळवणे हेच योग्य असते. मुलांना आपण पाठ क्रमांक 11 जीवन गाणे ही कविता बघत होतो. या कवितेमध्ये आपले पहिले 2 जे कडवे ते झाले होते. या सृष्टीचे या कवितेमध्ये नितीन देशमुख यांनी सांगितलेलं आहे की आपण निसर्गातील घटकांकडनं काय काय आपल्याला शिकण्यालायक आहे. या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. या सृष्टीचे जे मंजूळ गाणे आहे, मधुर गाणं आहे, मधुर असा या निसर्गाचा जो आवाज आहे, कसं जगायचं हे मला त्या आवाजाने, त्या गाण्यानी, त्या लयेनी मला शिकवलं. झिलमिलणारे चंद्र चांदणे, दुसऱ्याचा प्रकाश घेऊन स्वयंप्रकाशित होणे व दुसऱ्यांना आनंद देणे हे मला झिलमिलणारे चंद्र चांदणे शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. या भरकटलेल्या जगात, दिशाहीन निरुद्देश अशा जगामध्ये संस्काराची कोणालाही जाणीव नाही आहे, जाण नाही आहे. पण असे असताना देखील तुळशीवरल्या त्या पणतीचे, तुळशीजवळ जी आपण पणती लावतो त्या पणतीच्या ज्योतीचे जळणे म्हणजे स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणे, स्वतः जळून दुसऱ्याकरता फायदा करून देणे, दुसऱ्यांना प्रकाश देण्याची जी परोपकारी वृत्ती आहे ही त्या तुळशीवरील पणतीकडून कवी शिकले. पुढे जाऊया आपण. प्रेम काय ते कुणाल ठावे, नदी सागरा जीव कलावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. प्रेम काय असतं हे कुणाला ठावे, ठावे म्हणजे माहीत असणे. कोणालाच माहिती नाही आहे प्रेम काय असतं, खरं प्रेम काय असतं. जे आई आपल्या मुलावरती निस्वार्थ मनाने करत असते, जे वडील आपल्या मुलावरती किंवा मुलीवरती निस्वार्थ मनाने करत असतात, आजी आजोबा जे आपल्यावरती प्रेम करत असतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांचा स्वार्थ नसतो. आणि आई वडील आपलं स्वतःचं अस्तित्व झुगारून अपत्याकडे लक्ष देऊन त्याचं अस्तित्व उभारण्यासाठी अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालत असतात. असंच नदीचं सुद्धा आहे. नदी सागरा जीव कलावे. नदी जी असते, तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक नदी ही एकतर दुसऱ्या नदीत विलीन होत असते किंवा समुद्राला जाऊन मिळत असते. तर नदी ही सागर म्हणजे समुद्राला जीव का लावते. इथे नदीचं समुद्राला जाऊन मिळणे हे नदीचं समुद्रावरील असलेलं प्रेम व्यक्त करतं, असं कवी इथे म्हणतात. की नदी सागराला काय जीव लावते. नदीला माहिती असतं की जेव्हा आपण सागरात विलीन होऊ, इतका मोठा सागर आहे, समुद्र आहे, जेव्हा त्या समुद्रामध्ये विलीन होऊ तेव्हा आपलं अस्तित्व नष्ट होणार आहे. पण तरीसुद्धा निस्वार्थीपणे ती त्या समुद्रावर प्रेम करत असते आणि त्या समुद्राशी भेटण्यासाठी स्वैर होऊनी म्हणजे स्वच्छंदपणे, मुक्तपणे जिथून जागा मिळेल तिथून ती सागराला जाऊन मिळण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे आपण जर कोणाला प्रेम करतो आहे, जर निस्वार्थी मनाने जर आपण कोणाकरता काही करतो आहे, तर त्याच्यात स्वैर होऊन जाणे, स्वच्छंदपणे, निस्वार्थीपणे, निर्मळ असं प्रेम करणे ही नदी आपल्याला शिकवून जात असते. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. बुलंद म्हणजे मजबूत, प्रचंड असे पक्के इरादे. हौसले म्हणजे इरादे किंवा इच्छा, निश्चय. पिल्लासाठी किती सोसले. जेव्हा एखाद्या पक्षीचं जोडपं आपण बघतो तेव्हा ते घरटं बांधतात, त्याच्यानंतर तिथे अंडी देतात, त्या अंड्यातनं पिल्ले बाहेर येतात. पिल्लं बाहेर आल्यानंतर त्या पिल्लांसाठी सतत ते थोड्या वेळाने जात असतात, सतत त्यांच्यासाठी काही ना काही आणत असतात. आणि
त्या सगळ्या आता जिथे कुठे ते दाणे आणायला जातात त्या दाणे आणण्यासाठी त्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. खूप इझिली त्यांना खूप सहजपणे असे त्यांना कुठेही खायला अन्न मिळत नाही. त्यांना सगळीकडे फिरावं लागतं. योग्य प्रकारचं योग्य आकाराचं त्या पिल्लांसाठी पचायला योग्य असं अन्न जे आहे ते त्यांना आणावं लागतं. सेम असंच आईवडिलांचं देखील असतं. आईवडील स्वतः खूप काही सोसत असतात आपल्या मुलाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या मुलाचं अस्तित्व घडवण्यासाठी. हे जे त्यांच्या मागे कष्ट असतात ते मुलांचं अस्तित्व घडवण्यासाठी आईवडिलांचे जे कष्ट घेतलेले असतात ते कष्ट कधीच कोणाला दिसत नसतात. त्यांना फक्त त्या कष्टाची ती काळजीसुद्धा करत नसतात आईवडील. कारण त्यांना माहिती आहे की आपल्या या कष्टाचं फळ हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे मुलांचं जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने अस्तित्व घडेल. चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. ते जी चिवचिवणारी चोच जेव्हा पिल्लांजवळ त्यांचे आईवडील येत असतात तेव्हा तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा फोटोजमध्ये किंवा बऱ्याच जणांनी स्वतःहून तो अनुभव घेतला असेल की ते जे पिल्लं असतात 2-3 किंवा जे काही ते सतत जोरजोरात आपली चोच उघडतात आणि जोरजोरात आवाज करतात आणि मग ती जी पिल्लाची आई असते किंवा वडील असतात ते त्या चोचीमध्ये दाणे भरवत असतात किंवा जे काही त्यांनी अन्न आणलेलं असतं ते भरवत असतात. तर त्या चोचीमधल्या दाण्यांसाठी आईवडिलांना किती कष्ट सहन करावे लागले हे असं जगणं की आपल्या मुलांसाठी आपण कष्ट करणं, दुसऱ्यासाठी झटणे हे कवीला या चिवचिवणाऱ्या चोचीमधल्या दाण्यातून शिकायला मिळालं किंवा पक्ष्यांकडून शिकायला मिळालं. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. सागर, समुद्र, सगळ्यांना माहिती आहे समुद्र खूप मोठा असतो. समुद्राचा विस्तार फार मोठा असतो, अथांग असा असतो ज्याला कुठेही कोणत्याही प्रकारची बाँड्री नाही, कोणत्याही प्रकारची त्याला कोणीही अडवू शकत नाही अशा प्रकारे समुद्र असतो. समुद्रासारखं मोठं विशाल मन असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. स्थितप्रज्ञतेचा अर्थ होतो की अविचल राहणे, स्थिर राहणे. वृक्ष जसा सगळ्या जे कोणते ऋतू येतात त्या सगळ्या ऋतूंमध्ये सगळ्या कंडिशन्समध्ये पाऊस असो, वारा असो, ऊन असो, तो जसा स्थिर असतो. तो कधीच असं म्हणत नाही खूप पाऊस येऊन राहिला जरा मी एखादा आडोसा घेतो, खूप थंडी वाजून राहिली तर जरा मी जिथे गरम आहे ऊब मिळेल तिथे जाऊन येतो, किंवा खूप गरमी होते तर मी कुठेतरी जाऊन बसतो. वृक्ष असा कधीच करत नाही. वृक्ष कितीही काहीही संकट आलीत, कितीही ऋतू बदललेत, कितीही आजूबाजूचे लोक आपल्या बदललेत तरी वृक्ष हा स्थिर राहतो. नेहमी त्याची स्थिरता कायम असते. तो कधीच अस्थिर होत नाही, तो कधीच अविचल होत नाही, तो कधीच आपल्या जागेवरून जात नाही दुसरीकडे. याचा अर्थ असा होतो की आपलं मन जे आहे ते समुद्रासारखं अथांग असं मोठं मन पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणी कितीही त्रास दिला, कोणी कितीही आपल्याबद्दल वाईट बोललं तरी आपल्याला त्याला माफ करता आलं पाहिजे. आपला जो मनाचा मोठेपणा आहे तो नेहमी कायम राहायला पाहिजे. आणि वृक्षाकडनं काय शिकायला मिळालं तर आपल्यावरती कितीही संकट आलेत तरी आपली स्थिर वृत्ती ही कायम राहिली पाहिजे. तिथे कोणत्याही प्रकारची चलबिचलपणा आपल्या कोणत्याही प्रकारचा जाणवायला नको. दुसऱ्यासाठी घाव सोसणे. जेव्हा वृक्षाला तोडलं जातं तो घाव सोसत असतो, तो सहन करत असतो. जगणे मजला शिकवून गेले. ते वृक्ष स्वतःसाठी तर काड्या गोळा नाही करणार, दुसऱ्याला तो आपलं सगळं देत असतो आणि दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतः कष्ट करणे, सहन करणे, जगणे मजला शिकवून गेले. म्हणजे वृक्षाकडनं, सागराकडनं मी या गोष्टी शिकलो आहे. मुलांना इथे मी शब्दार्थ दिलेले आहेत. ठावे, ठाऊक असणे, माहीत असणे. जीव लावणे म्हणजे प्रेम करणे. स्वैर म्हणजे मुक्त, बुलंद, मजबूत, हौसले, इच्छा, निश्चय, सोसले, सहन केले. अथांगता, विशालता. स्थितप्रज्ञता म्हणजे स्थिर राहणे किंवा स्थिर असणे, अविचलता.
घाव सोसणे, दुःख सहन करणे, सागर म्हणजे समुद्र हे शब्दार्थ तुम्हाला वहीत लिहायचे आहेत. आणि पुढच्या पिरियडमध्ये पुढच्या तासिकेमध्ये तुम्हाला मी याचा जो एक्सरसाइज आहे, जो भाषा अभ्यास आहे तो पाठवीन, तो तुम्ही वहीत लिहून काढायचा आहे. धन्यवाद.